सध्या मध्य आशिया आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलंय. आणि अशातच भारतात पार पडलेली एक भेट संपूर्ण जागतिक राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे पाकिस्तानची झोप पुरती उडाली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये एक करार झालाय आणि हाच पाकिस्तानसाठी एक चिंतेचा विषय ठरलाय. तर नेमकं काय घडलं या बैठकीत? आता याचे देशासह जागतिक राजकारणात काय परिणाम होणार? हा करार भारताविषयीचा आहे आणि पाकिस्तानची डोकेदुखी का वाढली? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि या बातमी मागचा एक एक पैलू सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, दिनांक 2 मार्च 2026 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्ये देशाच्या राजधानी दिल्ली येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत भारत आणि कॅनडाच्या मैत्री संबंधांवर सखोल चर्चा झाली. त्याचप्रमाणे भारत कॅनडा व्यापारी करारासंबंधी देखील महत्वाची चर्चा झाली असे सांगण्यात येत आहे. तर चला, या बैठकीतील महत्वाचे मुद्दे आणि विषय यांच्याबद्दल सखोल माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम युरेनियम करार. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सुमारे 2.6 अब्ज डॉलरच्या म्हणजे सुमारे 21,000 कोटी रुपयांचा युरेनियम पुरवठा करार झाला. भारताच्या नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी म्हणजेच सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जीसाठी हा पुरवठा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. द्वितीय, क्रिटिकल मिनरल्स व्यापार वाढ. मित्रांनो, क्रिटिकल मिनरल्स म्हणजे असे धातू ज्यांचा उपयोग विशेषतः टेक्नॉलॉजीचे उपकरणे, आर्थिक प्रगती, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांसाठी महत्वाचे मानले जातात. क्रिटिकल मिनरल्स स्मार्टफोन पासून मेडिकल इक्विपमेंट, त्याचप्रमाणे लढाऊ जेट आणि विमानांमध्ये प्रामुख्याने वापरले जातात. आता भारताने या बैठकीमध्ये याच क्रिटिकल मिनरल्सचा व्यापार वाढवण्यासंबंधीचा करार कॅनडासोबत केलेला आहे. यामुळे भारत यांत्रिक क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकताना दिसतो आहे. या व्यतिरिक्त अनेक महत्वाच्या व्यापार वाढीसाठी महत्वपूर्ण पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे. परंतु मित्रांनो, या करारामुळे पाकिस्तानने मात्र चिंता व्यक्त केली आहे. आता तुम्ही म्हणाल, करार भारत आणि कॅनडामध्ये झालाय, मग यात पाकिस्तानला काय अडचण आहे? तर मित्रांनो, 5 मार्च रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी एक निवेदन जारी करत या करारावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चला जाणून घेऊया त्यांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले आहेत ते. सर्वप्रथम, अण्वस्त्र धोका. मित्रांनो, पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की जर भारताला कॅनडाकडून अणुऊर्जा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात युरेनियम उपलब्ध झालं, भारतामध्ये देशांतर्गत तयार होणारे युरेनियम साठा लष्करी आणि अण्वस्त्रांसाठी वापरले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भारताचा अण्वस्त्रांचा साठा वेगाने वाढेल असा दावा त्यांनी केला आहे. द्वितीय, दक्षिण आशियातील संतुलन. पाकिस्तानच्या मते अशा प्रकारच्या करारामुळे दक्षिण आशियातील सामरिक संतुलन म्हणजेच स्ट्रॅटेजिक बॅलन्स बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. तृतीय, विशेष सवलत. भारताने एनपीटी म्हणजेच अण्वस्त्र बंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही, तरीही कॅनडा भारताला युरेनियम पुरवठ्यासाठी विशेष सवलत म्हणजेच कंट्री स्पेसिफिक एक्सेप्शन देत आहे. यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे. थोडक्यात सांगायचे तर भारत कॅनडा व्यापारी करारामुळे भारताने तांत्रिक व्यापारी क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. याचा फायदा आता भारताला विविध बाजूंनी होणार आहे. भारताची अणुऊर्जा प्रकल्पाला मोठी चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे भारताकडे वाढलेल्या युरेनियम साठ्यामुळे शेजारी राष्ट्रस्थानला धडकी भरली आहे. पाकिस्तानने भारत पुन्हा एकदा अणु चाचणी करू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. भारत आणि कॅनडाच्या या मैत्रीपूर्ण संबंध आणि व्यापारी करारामुळे पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रांच्या पोटात गोळा निर्माण झालाय. मित्रांनो, भारत कॅनडा व्यापारी कराराबद्दल आता जगाची काय भूमिका असणार या संपूर्ण प्रकरणावर आणि पाकिस्तानच्या भयग्रस्त विधानावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.